पूरे नागपुर और मुंबई में कैब चालक का आंदोलन चल रहा है। पूरे कैब चालक पूरे परमेश्वर अनशन पर बैठ गए हैं और आज उनका चौथा दिन है, लेकिन उनकी तरफ से ना कोई प्रशासन ने ध्यान दिया है, ना ही कोई मेडिकल हुआ है। आज उनकी तबीयत बहुत खराब है और इस तरफ ध्यान देने की आवश्यकता भी है। आज मी आलोय इंडिया 2024 कडनं. तर आज कॅब ड्रायव्हरांचं उपोषण चालू आहे. आज चौथा दिवस आहे. हे चौथा दिवस झालाय उपोषणाला बसलेत, परंतु यांच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. आज त्यांना सोमवारचा दिवस दिलाय, म्हणजे सोमवारी त्यांची काहीतरी मीटिंग ठरवली वाटतं. तर त्याच्यामध्ये काय ठरलं ते माहित नाही, परंतु यांचे मेडिकल चेकअप वगैरे आतापर्यंत कुणी केलेलं नाही. म्हणजे सरकार झोपलेलं आहे असं मला तरी वाटायला लागलं. ह्याच्यातून मला एक वाटतंय की काय होईल काय नाही उद्याचं बघूयात. आज यांची मुलाखत घेऊयात आपण. यांचा पुढचा प्लॅनिंग काय आहे, कसा आहे, त्याच्यानंतर आपण ठरवूयात. यांचा विषय जो चाललाय तो कुठपर्यंत आलाय, काय झालाय, आता यांची मुलाखत घेऊन आपण ते क्लिअर करूयात. तर किती दिवस झाले तुमचं उपोषण चालू आहे? आजचा चौथा दिवस आहे. आजचा चौथा दिवस आहे. 4 दिवसानंतर तुमच्याकडे किती जण आले? अजून तरी सरकार कोण आलं नाहीये, म्हणजे प्रशासनामधलं कोण आलं? प्रशासनामध्ये कोण नाही आलं. मग तुम्हाला उद्याची सोमवारची जी तारीख दिली आहे, ते साहेबांनी आम्ही काल जाऊन चौकशी केली, म्हणजे तुम्ही स्वतःहून जाऊन चौकशी केली, म्हणजे त्यांना वेळ नाही तुमच्याकडे यायला वेळ नाही. बरोबर. मग ह्याच्या मागचे कारण काय असतील? त्यांचं लक्ष द्यायचं नाही ड्रायव्हर लोकांकडे. मग आज प्रताप सरनाईक परिवहन मंत्री, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगशाल? त्यांच्यासाठी काय, मुंबईला बी आमचं आंदोलन चालू आहे. हा, मुंबईला पण मुंबईला आहे, चालू आहे, नागपूरला आहे आणि आज पुण्यात आहे. 3 ठिकाणी आंदोलन चालू आहे. आणि तिघांकडे कोणीच गेलं कोणी नाही अजून नाही आतापर्यंत. गेलं. कारण मुंबईशी माझं बोलणं आजचा झालंय. चौथा दिवस आहे. तब्येत ढासळत चालली आहे. अजून कुठं प्रशासन आलं नाही, ना डॉक्टर आले नाही त्यांचा चेकअप करायला. नागपूरचं बोलणं नाही झालं, मुंबईचं माझं बोलणं झालंय. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कोणी गेलेलं नाही आणि तुमच्याकडे कोणी नागपूरचं झालं आलं? बोलणं. हा, तुमचं बोलणं झालं. नागपूरला कोणी गेलो होतं? नागपूरचं बोलणं झालंय. नागपूरला मीटिंग बसून झालं आज. हा, आले मीटिंग. आज मीटिंग झाली. काय त्याच्यातनं काय निघालं, काय तुम्हाला माहिती? मीटिंग झाली आहे. ते थोड्याच वेळात आमचे डॉक्टर केशव क्षीरसागर आहे ना, ते ऑनलाईन म्हणजे सर येऊन तुम्हाला सांगतो. हो. बरोबर. हो. दुसरी गोष्ट अशी की आपण याची पुढची भूमिका काय आपली? आमची भूमिका हीच आहे की आज ठरणार आहे, कारण की ड्रायव्हर भाऊ आज चौथा दिवस आहे. आज न काय करता तो उभा बी राहिला की चक्कर येते, त्याला उभा राहता येत नाही. तर आता भूमिका बघायची. आता त्याने सोमवारी टाइम दिलाय, तोपर्यंत आमचे भाऊ काय करणार? सोमवारपर्यंत राहतो का जातो? सोमवारपर्यंत जर त्यांचं काय झालं तर काय करणार? तर सोमवारी ते म्हणतात की सोमवारी बघू, पण सोमवारपर्यंत असंच उपोषण चालू राहणार. नाही तर मंगळवारपासून अजून जोरात आंदोलन होईल. म्हणजे माझं एक म्हणणं होतं की आपल्या पुण्यामध्ये संघटना किती आहेत? संघटना तशा भरपूर आहेत, पण जे करणारे आहेत, काम करणारी संघटना ती एकच आहे, IGF कॅब हा, आणि बघतो रिक्षावाला. आपले IGF कॅब आणि फक्त रिक्षावाला हे काम करणारी संघटना आहे. बरोबर आहे. हा. परंतु ह्याच्यामध्ये एक विषय असा व्हायला लागलाय की तुमचे जे IGF कॅब आणि भक्त रिक्षावाला प्लस अजून एक संघटना काय वर्षाताईंची कोणती ती, आणि बाबा कांबळे, मासाहेब कॅब आणि बाबा कांबळे. पण जर कधी हे जर तिघं एकत्र आले, तुम्हाला कसं वाटेल? ते निर्णय आम्ही सगळ्यांना नाही घेऊ. नाही, तुम्ही नका देऊ निर्णय, पण आपण ड्रायव्हर म्हणून, तुम्ही ड्रायव्हर म्हणून तुम्ही काय म्हणशाल? जर ते तिघं एकत्र आले तर झाडाचं पाणी ड्रायव्हर हलू म्हणून शकत जर नाही. विचार केला ड्रायव्हर म्हणून मी, तर आपण म्हणून ओके. तात्पुरत्या स्वरूपात तरी कमी ड्रायव्हर म्हणून सगळे एकत्र या, ते ओकेच म्हणणार. त्याच्यानंतर तुम्ही परत बाजूला व्हा. हा, विषय मिटला. ज्या दिवशी आपल्याला आपल्या हक्काचे रेट भेटतील, बरोबर, त्या दिवशी तुमचा प्रत्येकाचं घर तुम्ही सांभाळा. बरोबर आहे. बरोबर. पण जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत ह्याच्यातून मार्ग निघणार नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आमचं म्हणणं ते ड्रायव्हर म्हणून सगळ्यांनी एकत्र यावं. सगळ्यांनी एकत्र आले की जो विषय आपला आज 1.5 वर्ष झाले चालू आहे, तो एका दिवसात लागेल. बरोबर ना? हा, पण सगळ्यांनी ड्रायव्हर लोकांकडून तात्पुरत्या स्वरूपात तरी कमीत कमी आपले प्रश्न मिटस्तोवर तरी, एकदा आपले प्रश्न मिटले की त्यांनी बाजूला हो, अशी तुमची इच्छा आहे. ती माझी पण इच्छा आहे. मी पण ड्रायव्हरची, ती माझी पण इच्छा आहे. बरोबर. मग प्रत्येकाचं घर प्रत्येकाला सांभाळायचं. सगळ्या संघटनांनी एकत्र आलं ना, तर एकजुटीने काम करावं. हा, मधून कोणी आज काय व्हायला लागलंय माहितीये का? आज प्रत्येक संघटना, आज आपण बंद केलंय, म्हणजे तुम्ही बंद केलंय, उद्या तुम्ही चालू करताय, मासाहेब चालू होते, बंद होते,
ते बंद करतायत, बाबा कांबळेंची संघटना चालू असते, बरोबर. त्याच्यामध्ये व्हायला काय लागलं की जो माणूस आहे समोरचा, मागणी आणि पुरवठा, जर त्याला पुरवठाच भेटत नसेल तर तो शांत बसणार आहे. पण आमची एकच मागणी ड्रायव्हर लोकांची, जेवढी बी संघटना आहे सगळ्यांनी एकत्र येऊन शेवटपर्यंत साथ द्या, शेवटपर्यंत साथ द्या. 1 मिनिट, सगळ्यांनी एक सोबत पळून जाणारे भरपूर बघितलं आम्ही. आता आज काम नाही करत आहे या गोष्टीमध्ये, बरोबर, भरपूर संघटना आल्या मधनच पळून जातात, संघटनेला तोटाच नाही, पळून जातात. आता काय त्याचाच गैरफायदा तुम्ही ज्यासाठी तुम्ही जे बोललेत ना आता, त्याचाच गैरफायदा आज प्रशासन घेते. ओके, लक्षात आलं का? जेवढ्या संघटना येतात ना, पळून जाणाऱ्या संघटना पण आहेत, मी पण बघितल्या डोळ्यांनी. आम्ही स्वतः पण बघतोय. त्याचा गैरफायदा कोण घेतय? प्रशासन घेतय. त्याच्यामध्ये आपला काही फायदा होतोय का? काहीच नाही होत. पण तुम्ही जे आज लढताय, मनातून लढताय, सगळे लढताय. आता हे बंधू आपले उपोषी 4 दिवस झाले, आज 4था दिवस आहे. आज संध्याकाळी यांना आता चक्कर यायला लागली. ऍक्च्युली आज त्यांचं कालच मेडिकल व्हायला पाहिजे होतं, 3ऱ्या दिवशी. आतापर्यंत मेडिकल झालं नाही. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे, बरोबर. या प्रशासनाने काहीतरी दखल घ्यायला पाहिजे होती, तर ती घेतली नाही. तर आज चर्चा झाली, यांचं म्हणणं एवढंच आहे की प्रशासनाने थोडीफार दखल घ्यायला पाहिजे, ती घेतली गेली नाही. आज नागपूरची यांची चर्चा झाली, नागपूरमध्ये त्यांनी त्यांची मीटिंग झाली, त्यांचं काय झालं ते आता केशव क्षीरसागर सर आल्याच्या नंतर सांगतीलच. परंतु आज इथेही दखल घेतली गेली नाही आणि मुंबईलाही दखल घेतली गेली नाही. तर एवढंच, फक्त प्रशासनाने दखल घ्यावी ही सगळ्यांची मिळून विनंती आहे. बघूयात आता पुढे काय होते ते, आपण याच्यावर अपडेट देतच राहू. इतकंच, धन्यवाद.